आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। सांगलीच्या लाचखोर उपायुक्त साबळेवरती दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात अद्याप कोणतीही चौकशी लावण्यात आलेली नाहीये। लाच घेतल्यानंतरही वैभव साबळे याच्यावरती अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाहीये। यापूर्वी इस्लामपूर, कुडाळ आणि सांगली इथे साबळेंच्या कार्यकाळामध्ये त्याच्यावर अनेक आरोप झालेले होते। लाच प्रकरणानंतर या तिन्ही शहरात साबळेंमुळे पीडित असलेल्या अनेक लोकांनी फटाके फोडले, आतिषबाजी केली आणि जल्लोष साजरा केलेला होता, कारण कारवाई होणार असा त्यांना विश्वास होता। तर एकीकडे देशात आणि राज्यात खळबळ माजवणारं पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकसेवा उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लोकसेवेत असणाऱ्या अनेक उच्च पदाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली। साबळे यांच्यावर कारवाई झाली नसल्याचं यात मात्र दिसून आलेलं आहे, कारण साबळे अटकेत आहेत 7 लाखाची लाच घेण्या प्रकरणात। मात्र कारवाई निलंबनाची का झालेली नाही असा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला जातोय आणि या कारवाईला विलंब करणं याच्या मागचा अर्थ काय असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत शरद सातपुते आणि राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात शरद सातपुते यांच्याकडे। शरद, काय नेमकं कारण आहे की निलंबनाची कारवाई होत नाहीये? नक्कीच प्रज्ञा, आतापर्यंत या लाच प्रकरणानंतर वास्तविकता निलंबनाचा आदेश निघणं आवश्यक होतं, कारण की पोलीस कोठडी 1 दिवस आणि मॅजिस्ट्रेट कस्टडीत 2 दिवस असताना सुद्धा या संबंधित उपायुक्त जे आहेत वैभव साबळे यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही। पण आत्ताच एक अपडेट समोर आलेले आहे, ताजी अपडेट आहे। नगरपालिका नवीन आयुक्ताकडून नगर विकास विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, पण नगर विकास विभागाकडून अद्याप त्याबद्दल निर्णय झालेला नाही आहे। जसा यापूर्वी जे कर्णबधीर असल्याचं प्रमाणपत्राबद्दल सुद्धा निर्णय झाला नव्हता, तसंच यात सुद्धा प्रकरणात होणार की काय शंका उपस्थित होत आहे। अद्याप कर्णबधीर बाबतचा जो प्रश्न अद्याप उपस्थित आहे, जे आपले इस्लामपूरचे भाजपचे पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विजय कुंभार यांनी प्रचंड त्यांच्यावर आरोप केले। त्यांच्यावर ईडीची चौकशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे आणि तसं चौकशीचे त्यांनी रितसर पाठपुरावा सुद्धा केलेला आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये असं दिसून येते की वैभव साबळे काहीही केले तर त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई होत नाही असं एकंदरीत दिसतंय। आणि काल त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमधून त्यांची सुटका करण्यात आली। धक्कादायक म्हणजे काल सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान त्यांची सुटका झाली। यावेळी काही सांगली शहरातले महापालिका क्षेत्रातले बिल्डर मंडळी त्यांना भेटण्यासाठी गेले होते। म्हणजे या मागचं लागेमध्ये काय, हे बिल्डर लोक त्यांच्याशी काही जुन्या व्यवहारात अडकलेत की काय म्हणून त्यांना भेटायला गेले काय। लाचलुचपत मध्ये अडकलेला अधिकारी ज्याने 7 लाख रुपयाची मागणी केली होती, अशा अधिकारी आणि त्या प्रकरणात आयुक्त शुभम गुप्ता यांचं नाव सुद्धा असताना अशी बिल्डर मंडळी यांना भेटायला जातात। यामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत प्रज्ञा। नक्कीच, आणि त्यामुळेच या प्रश्नांची उकल होणं आता गरजेचं आहे। राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, कोण या सगळ्याच्या पाठीमागे असेल की ज्यामुळे निलंबनही साधं होत नाहीये, ज्या प्रकरणाची चौकशी लागायला हवी ती चौकशीही लागत नाहीये? साधं कारण आहे, ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक मोठी साखळी आहे, म्हणजे भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची। सगळ्यांना याच्यात घ्यायचं काही कारण नाही। या साखळीतला पहिला आता जो दिसतोय आपल्याला तो वैभव आहे। तो एमपीएससी थ्रू या सेवेमध्ये आला। त्याच्या वरच्या पोस्टवरती कोण आहे तर तो आहे शुभम गुप्ता, की जे स्वतः IAS ऑफिसर आहे। आणि मग त्यांना प्रोटेक्ट करणारी कुठली यंत्रणा आहे का? कारण वैभव बद्दल तर असं आहे की लोकांनी फटाके का फोडले, तर वैभवनं प्रचंड त्रास दिला लोकांना असं दिसतंय। आता जे शरद सांगतायत की काही बिल्डर त्यांना भेटायला गेले, ती अपरिहार्यता असेल किंवा ह्या लोकांचं एक मोठं साठेलोट असून एक मोठं जाळच तयार झाल्यासारखं दिसत आहे। आता वैभवचा प्रश्न असा आहे की वैभव आणि त्याच्यासारखे जवळपास 350 लोक असे आहेत की ज्यांनी थेट बनावट खोटी प्रमाणपत्र घेतली। म्हणजे वैभवचा किस्सा तर असा आहे की वैभवच्या कुटुंबामध्ये बहुतेक 4 की 5 सदस्य एमपीएससी थ्रू सनदी सेवेमध्ये आलेले आहेत। आणि मग त्याचा आपण अर्थ असा लावू शकतो की एकतर ते कुटुंब हायली इंटेलेक्च्युअल आहे, किंवा हे जे गैरप्रकाराचे कथित आरोप त्यांच्यावरती आहेत, म्हणजे कथित गैरव्यवहाराचे जे आरोप आहेत, तो त्यांना राजमार्ग सापडला
आणि तो जास्त असण्याची शक्यता का आहे, तर जसं बच्चू कडू हे दिव्यांग मंत्री होते, त्यांच्याकडे तो खास असा दर्जा होता त्यांना दिलेला. हो. त्यांनी 350 लोकांची यादी बनवली, ती महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली. त्यात 68व्या क्रमांकाला वैभव आहे. म्हणजे काय, तर बनावट प्रमाणपत्राच्या आधारावरती आलेले हे लोक आहेत, जे सेवेमध्ये खोट्या प्रमाणपत्रावरती आले. त्यांचा एकमेव उद्दिष्ट पैसे कमवणं आहे आणि त्यासाठी हे कार्यरत आहेत. आता याच्या वरच्या साखळीवरचा अधिकारी म्हणजे शुभम गुप्ता, हे स्वतः IAS अधिकारी, ज्यांच्याबद्दल आता शरदनी सांगितलं नाही, पण काल पत्रकार परिषद घेतली माजी खासदार संजय पाटलांनी आणि अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केले की शुभम गुप्ता हा या सगळ्या याच्यातला एक महत्वाचा दुवा असू शकतो. म्हणजे शुभम गुप्ता यांनीच ह्या सगळ्या भानगडी केल्यात. भलेही अँटी करप्शन ब्युरोच्या पडताळणीमध्ये शुभम गुप्ता यांचा कुठेही संबंध आलेला नाही हे सांगायला पाहिजे प्रेक्षकांना, कारण पडताळणी केली. संजय पाटलांचं असं मत आहे आणि ते महत्वाचं आहे, कारण ते लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. ते म्हणाले की यांचे सगळे व्यवहार, यांनी केलेले व्हॉट्सअप कॉल हे सगळे तपासा, कारण हा अत्यंत भानगडबाज अधिकारी आहे. हे त्यांचं मत आहे, आपलं नाही. आणि त्यांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते मुख्यमंत्र्याकडे जाऊन आता सांगणार आहेत की शुभम गुप्ताचीच मुळात चौकशी करा. जसं हे जे मूळ रुईकर नावाचे तक्रारदार आहेत ते आता हायकोर्टामध्ये जात आहेत. त्यांना हायकोर्टामध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये शुभम गुप्ताचा काय सहभाग आहे ते त्यांना शोधायचं आहे. बरं, शुभम गुप्ताबद्दल जशा माध्यमात बातम्या आल्या त्यानंतर 3 महत्वाच्या धक्कादायक गोष्टी प्रज्ञासमोर आल्या. एक, शुभम गुप्ता हे प्रोबेशनरी, कारण आपल्याकडे सनदी सेवेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गडचिरोली आणि अशा तत्सम आदिवासी भागात विदर्भामध्ये पाठवलं जातं. इथं हे तिथे असताना उपविभागीय अधिकारी असताना त्यांनी मोठा घोटाळा केला. तो सिद्ध झाला की ह्यांनी घोटाळा केला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये चौकशी करा म्हणून केंद्र सरकारकडे अहवाल केला. त्या ज्या पत्रकारांनी शुभम गुप्ताच्या विरोधामध्ये बातम्या लावल्या त्या पत्रकारांचा असा दावा आहे की शुभम गुप्तानी त्या पत्रकारावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि 1 नाही 2 नाही वर्षभर तो पत्रकार जेलमध्ये होता. आणि हे इतकं धक्कादायक आहे की आपल्याकडे आलेल्या खुर्चीच्या ताकदीचा इतका गैरवापर एखादा अधिकारी करू शकतो. तर हे शुभम गुप्ताबद्दलचे आरोप आता विदर्भातनं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, इकडे पश्चिम महाराष्ट्रातनं होत आहेत. आणि मी जसं म्हणालो की साबळेची का चौकशी होणार नाही किंवा होत नाहीये, तर ही एक मोठी साखळी आहे. या साखळीमध्ये सगळेच बरबटलेले आहेत. म्हणजे आता समजा साबळेने असं मान्य केलं की पैसे ही माझ्यासाठी मी घेत नव्हतो, गुप्तासाठी यांच्यासाठी मी घेत होतो, तर मग गुप्ता पण आरोपी झाले. पण साबळेला स्वतःचा गुन्हा कबूल करावा लागेल, तो करणार नाही, कारण त्यातनं तो गुन्हेगार सिद्ध होतो. म्हणून या प्रत्येक साखळीतला घटक हा एकमेकांना वाचवतोय. आणि दुर्दैवाने प्रज्ञा, एका अधिकाऱ्याची 1000 कोटीची संपत्ती आहे, दुसऱ्याची 2000 कोटीची संपत्ती आहे, तिसरा 5000 कोटीच्या संपत्तीचा मालक आहे. एवढंच महाराष्ट्र सध्या ऐकतो आहे. एकाही अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही. लोक परेशान आहेत. लाचखोरीत सापडल्यानंतर फटाके फोडू शकतात किंवा फार फार तर तक्रारी करतात. शुभम गुप्ताची तक्रार सिद्धही होते, पण 5 वर्ष किंवा त्याहूनचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा शुभम गुप्ताकडे केंद्र सरकारमध्ये ज्या काही कारवाया सुरू आहेत त्याच्याबद्दल काही होत नाही. उलट शुभम गुप्ता सारखे अधिकारी सांगली कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त बनून येतात, तिथंही वादग्रस्त कारभार करतात, लोकप्रतिनिधी हातबल असतात. असं आत्ताचं चित्र आहे. आणि आता विद्यमान खासदारांचा, शरद तुम्ही इंटरव्ह्यू केला पाहिजे, माझ्या माहितीनुसार विद्यमान खासदार आणि आमदारांनी सुद्धा शुभम गुप्ताबद्दलच्या तक्रारी केलेल्या आहेत. जर शरदकडे त्या तक्रारीचे तपशील असतील तर तेही आपण थोड्या वेळामध्ये समजून घेऊ, कारण त्या अधिक गंभीर आहेत त्याच्यावर. खरंय. मात्र अशा स्वरूपाचे इतके गंभीर आरोप होत आहेत, अगदी ईडी चौकशी लावा या अधिकाऱ्यांची ही सुद्धा मागणी होतीये. यातूनच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत. मात्र यावर आता स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालणार का आणि स्वतः मुख्यमंत्री यावरती काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, किंवा मग हा विषय पुन्हा एकदा केंद्रात जातो हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद शरद आणि राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर लाचखोर अभियंता वैभव साबळे मागे बडा मासा कोण आहे असा सवाल माजी खासदार संजय काका पाटलांनी केलाय. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगली महानगरपालिकेचे तत्कालीन महापालिका आयुक्त शुभम गुप्तांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. नेमकी काय मागणी आहे पाहूयात. 3-4 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी आपले उपायुक्त अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडले आणि आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली. तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्तपदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी, अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहित्या समोर येत आहेत.
तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय. त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहेत. आणि या संदर्भात महाराष्ट्र कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात. अभिजित मेंगडे, शुभम गुप्ता आणि समुद्रा कंपनी आणि ती संबंधित स्टेट बँक पुण्यातील या सर्वांनी हा संगनमतानं केलेला विचित्र प्रकार होता का असं म्हणावं लागेल. आणि हा फार अतिशय विचित्र एक अनुभव आलेला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये सध्याचे विद्यमान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हा विषय कळाल्यानंतर त्यांनी पत्रव्यवहार केलेला समजतंय. पण सत्यम गांधींनी सुद्धा तात्काळ ह्या अभिजित मेंगडेंच्यावर गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा होती. गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं किंवा त्या समुद्रा कंपनीवर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. पण तशी कोणतीही पावलं सत्यम गांधींनी सुद्धा उचलली नाहीत. पण ह्या सत्यम गांधींना शुभम गुप्तांचा फोन आला होता का किंवा सत्यम गांधींच्यावर कुणाचं प्रेशर आहे का, ह्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि तात्काळ ह्या प्रकरणाची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी घेऊन हे प्रकरण चुकीचं घडलंय का नाही ह्याची एक समिती नेमून चौकशी करून तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. तर तक्रारदार तानाजी रुईकर यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं अँटी करप्शन विरोधात कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही ती कारवाई झाल्यानंतर याच्यातील मेन सूत्रधार ज्या व्यक्तीसाठी साबळे यांनी पैसे मागितले ते तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर देखील सहआरोपी करा म्हणून आम्ही एसीबी कडे तक्रार दिलेली आहे आणि त्यांना देखील याच्यामध्ये सहआरोपी करणं गरजेचं आहे. मुळात ज्या वेळेला लाचेची मागणी झाली त्यावेळेला शुभम गुप्ताच हे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्त पदावर ते कार्यरत होते. असं असताना आम्हाला असं समजतं की त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. मुळात क्लीन चिट जर त्यांना एसीबीने दिली असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाईसाठी तयार आहे आणि यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टमध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करत आहे. तर लाच प्रकरणी अटकेत असणारे उपायुक्त वैभव साबळे याच्या बाबतीत देखील अनेक तक्रारी समोर येऊ लागल्यात. साबळेंनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळवण्याचा आरोप हा इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी देखील केलाय. कोट्यावधी रुपयाची माया इथनं गोळा केलेली आहे. त्यामुळे आपण ईडीकडेच तक्रार दिली डायरेक्ट. आरोप करतोय असा विषय नाही. आपली तक्रार ईडीकडे आहे ही संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे एक ईडीकडे आहे दिव्यांगाच्या कोट्यातून जे बोगस नोकरी मिळाल्या आणि ते पात्र जे आहेत दिव्यांग त्यांना अजिबात नोकरी मिळणार नाही, ती वंचित राहणार. आणि हे दिव्यांग बोगस जे प्रमाणपत्र घेतलेले असतात हे पूर्णतः करप्ट आणि प्रचंड भ्रष्टाचारी असतात. त्यांचा संबंध पैसे मिळवणे, कारण नोकरी पैसे मिळवलेले असल्यामुळं की ह्यांचा ते हेतू असतो. त्यामुळं रेसर मान्य मुख्यमंत्री तक्रार घेतीलच आणि मग आयोग त्यांच्याकडे दिलेले आहे, एमपीएससी आयोगाकडे दिलेले आहे. त्यामुळे त्यांना 100% इस्लामपूर नगरपालिकेच्या कारभाराच्या जो गैरकारभार केलाय शंभूआप्पाची पांढरी यांना शिक्षा 100% देणार आणि निलंबित होणार.